कल्पना करा, तुम्ही कायद्याची पदवी घेण्यासाठी मेहनत करा, पण तेच कॉलेज तुमच्याकडून बेकायदेशीरपणे लाखो रुपये लुटते आणि परत करण्यास नकार देते. असंच घडलं आहे पुण्याच्या IILS लॉ कॉलेज सोबत. मुंबई हायकोर्टाने नुकतंच यावरती मोठा निर्णय दिलेला आहे. हे प्रकरण फक्त 2 विद्यार्थ्यांचं नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं आहे. चला तर मग आज सविस्तरपणे जाणून घेऊयात हे काय घडलं, कसं घडलं आणि नेमकं काय झालेलं होतं. सुरुवात करूयात प्रकरणाच्या पार्श्वभूमीपासून. हे प्रकरण आहे IILS लॉ कॉलेज पुणे येथील अंतिम वर्षांच्या 2 विद्यार्थ्यांचं, मयूर सुहास गरुड आणि कृष्णकांत सुभाष साठी. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. आरोप असा होता, कॉलेजने 2020-21, 21-22 आणि 24-25 या शैक्षणिक वर्षात बेकायदेशीरपणे 1,04,863 रुपयांचं एकत्रित शुल्क गोळा केलं. हे शुल्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फी सेक्शन कमिटीने ठराविक केलेल्या 2,345 रुपयांपेक्षा जास्त होतं. कॉलेजने 17 अतिरिक्त अनधिकृत शिक्षकातून 39,135 रुपये जमा केले, जे महाराष्ट्र एज्युकेशन इन्स्टिट्यूट कायदा 1987 चे उल्लंघन आहे. याचिकेची मुख्य मागणी आणि वकिलाचा युक्तिवाद काय होता याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील सिद्धार्थ शंकर शर्मा यांनी न्यायालयात मजबूत बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद असा होता की कॉलेजने वारंवार निवेदनं दिली तरी रक्कम परत केली नाही. 11 एप्रिल 2025 ला राज्य सरकारकडे औपचारिक तक्रार दाखल केली, पण त्यावर कारवाई झाली नाही, म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेत मागणी अशी होती, राज्य अधिकाऱ्यांना कॉलेज विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश द्या, जास्त शुल्क व्याजासह परत करण्याची खात्री द्या, तसंच कॉलेजने 24 मार्च 2025 ला बजावलेली कारण दाखवा नोटीस रद्द करा, कारण ही सूड भावनेतून दिलेली आहे असा आरोप. मयूर गरुड यांनी RTI अंतर्गत माहिती मागवली असता गेल्या 5 वर्षात कॉलेजने अशा अनधिकृत शिक्षकातून 29,64,00,000 रुपये गोळा केल्याचं समोर आलेलं होतं. राज्य सरकार आणि कॉलेजचं म्हणणं आता जाणून घेऊ. सुनावणी झाली मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर. न्यायमूर्ती RI छागला आणि अद्वैत M सेठना यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या वतीने उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक उपस्थित होते. सहाय्यक सरकारी वकिलांनी आश्वासन दिलं, 11 एप्रिल 2025 ची तक्रार 2 महिन्यात निकाली काढू आणि निर्णय 1 आठवड्यात याचिकाकर्त्यांना कळवू. न्यायालयाने हे स्वीकारलं आणि पालनाचे निर्देश दिले. कॉलेजच्या वतीने वकील शैलेंद्र कानेटकर यांनी सांगितलं, 24 मार्चची नोटीस बजावली होती, पण त्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि पुढेही केली जाणार नाही. कॉलेजने बेकायदेशीर वसुली मान्य केली नाही, पण नोटीस रद्द करण्याचं आश्वासन दिलं, ज्यामुळे विद्यार्थ्यांची भीती दूर झाली. न्यायालयाचा निकाल आणि परिणाम याच्यावरती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. खंडपीठाने राज्य आणि कॉलेजच्या निवेदनांची नोंद घेतली आणि निरीक्षण नोंदवलं. या आश्वासनांमुळे याचिकेत काही शिल्लक राहिलेले नाही. खर्चाशिवाय याचिका निकाली काढली. महत्वाचं म्हणजे न्यायालयाने स्पष्ट केलं, शुल्क वसुलीच्या आरोपांच्या गुणवत्तेवर आम्ही निर्णय दिलेला नाही. पक्षकारांचे सर्व हक्क खुले ठेवले आहेत. आता विद्यार्थ्यांच्या परतफेडीचं भवितव्य राज्य प्राधिकरणाच्या निर्णयावरती अवलंबून आहे, जो 2 महिन्यात येणार आहे. हे प्रकरण का महत्वाचं आहे? कारण हे प्रकरण शिकवण देतं, विद्यार्थी हक्कांसाठी लढा द्या. IILS सारखी नामांकित संस्थाही नियम मोडू शकत नाही. SC, ST, OBC आणि महिला विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफी असतानाही अतिरिक्त वसुली म्हणजे शोषण हे प्रकरण इतर कॉलेजांसाठीही धडा आहे. मयूर आणि कृष्णकांत सारखे विद्यार्थी प्रेरणादायी आहेत. त्यांनी RTI, तक्रार आणि न्यायालयाचा मार्ग अवलंबला. तुम्हाला असं काही घडलं असेल तर घाबरू नका, लढा द्या, असं देखील त्यांनी याच्या माध्यमातून संदेश दिला. न्यायाची खरी कमाल म्हणजे सत्य समोर येईल. हे अपडेट महत्वाचं वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला असं शुल्क शोषण भेटलंय का? भविष्यात राज्याचा निर्णय काय होईल हे देखील आम्ही तुम्हाला पुढच्या माहितीमध्ये नक्कीच सांगू. तोपर्यंत बघत राहा न्यूज.मी.